त्यांना ती आम्ही काढून आणि आमचे गावकरी सहकार्य करून त्यांना बाहेर काढण्यात आलं. अशी काय माहिती मिळाली का गाडी कुठून येत होती, ते लोक कुठे गेले होते? मसवडला गेलते ते गोंदवलेला, ते तिकडून येत होती. तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. याच पाठीमागची जी आपण विहीर बघतोय, याच विहिरीमध्ये तो ॲक्सिडेंट झालेला आहे. या आमदार उत्तमराव जानकर यांनी भेट दिलेली आहे. माजी आमदार रामभाऊ सातपुते, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी भेट दिली आहे आणि प्रशासनाची चांगल्या पद्धतीनं विहिरीला कटडा असता तर ती सगळी वाचू शकली असती. विहिरीला कटडा नसल्यामुळं गाडी पूर्ण आहे ना विहिरीत गेली गाडी. त्याला कुठे हायवे टच विहीर आहे. अतिशय धोकादायक विहीर असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा कटडा नाही, संरक्षण भिंत नसल्यामुळे ती गाडी डायरेक्ट पूर्ण रोडला चिटकून विहीर आहे, त्याला कटडा नाही. अतिशय दुर्दैवी घटना आहे. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी तांदूळवाडीतील काही नागरिक आहेत. हायवेच्या टच ही विहीर आहे, संरक्षण कटडा नाही. काय सांगाल तुम्ही प्रशासनाला किंवा नॅशनल हायवेच्या प्रशासनाला काय सूचना देणार तुम्ही? नाही, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. पण अशा घटना ही घडलेली आहे घटना ठीक आहे, पण ह्याच्या अगोदर सुद्धा अशा दुर्दैवी घटना टळलेल्या आहेत. पंढरपूर मसवड जो रस्ता आहे तो रोडवेज कंपनीने घेतला होता आणि त्यानंतर तो रस्ता इतका निकृष्ट झाला की स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी तो रस्ता बॅन केला. म्हणजे त्या कंपनीला बॅन केला अक्षरशः. त्यानंतर जी कुठली कंपनी आली अद्याप माहीत नाही, किंवा अनेक ठिकाणचे पूल वगैरे सगळं रखडलेले आहेत. आता इथे एक शेजारी पूल आहे, त्या पुलाला मधीच बरोबर बोदगा पडतोय आणि बोदगा पडतोय की आम्ही बातम्या लावायच्या. त्यानंतर मग त्यांनी कंपनी नियोजन फक्त लादलेली करून तिथं फक्त सिमेंट लावायचं. अजून सुद्धा आपण तो बोगदा बघू शकतोय. दुर्दैव असा आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मानमधून ह्या रस्त्यावरून ये जा करतात, सातत्याने ये जा करतात. आम्ही अनेक वेळा त्याविषयी आवाज उठवून देखील कुठल्याही प्रकारचे म्हणजे पूल अतिशय निकृष्ट झालेले आहेत, विविध ठिकाणची कामं आणलेली आहेत, तरी सुद्धा पालकमंत्र्यांकडून कुठलंही लक्ष दिलं जात नाही. स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या प्रशासनाकडे आता काय मागणी आहे? स्थानिक म्हणून नागरिकांकडून एकच अशी मागणी आहे की पूर्णतः जी कंपनी रस्ता करणारी आहे ती सक्षम अशी कंपनी या ठिकाणी उभी करावी, उर्वरित सर्व कामे करून घ्यावीत आणि अशा ज्या विहिरी आहेत रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी एक बॅरिगेट टाईप असं एक सिमेंट कॉन्क्रीटीकरणाची एक भिंत बांधावी, जेणेकरून अपघात आपल्याला टाळता येईल. मुळात कंपनी कुठल्या हे रस्ता चालू आहे का नाही अजून का बंद आहे म्हणून ते 10 वर्षापासून रस्ता हा चालू आहे. 2016 पासून आमचा हा रस्ता सुरू आहे. पालखी मार्ग पूर्ण झाला मागणं, दुसरा सांगोला रस्ता आता मंजूर होऊन आला. ह्या रस्त्याला मात्र अद्यापही न्याय मिळताना दिसत नाहीत. पूर्णतः ह्या अपघाताला माझ्या मते तर ठेकेदार पूर्णतः जबाबदार आहेत. ठेकेदाराला गृहीत धरून प्रशासनानं लवकर त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. रस्त्याची कामं सोडून टोल नाक्याचं काम चालू आणि रस्त्याची कामं सोडून सध्या टोल नाक्याचं काम चालू आहे. म्हणजे जेणेकरून जनतेकडून पैसा कसा लुटायचा आणि कामं मात्र तशीच अपुरी ठेवायची, असं एक धोरण या कंपनी ठेकेदाराचं दिसतंय. याची चौकशी व्हावी, ह्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि ठेकेदारावर सदोष मनोवधाचा गुन्हा दाखल करावा. दुसरा हा अपघात आहे. पूर्वी देखील इथे एक विहीर आहे शेजारी, त्या विहिरीच्या पाशी एक शेतकऱ्याची कोथिंबिरीची टेम्पोच आत गेला होता आणि ही तर इतकी विहीर आता सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. अनेक वेळा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं तर अशा पाठीमागे आता सांगितलं की घटना घडलेल्या आहेत, त्या संबंधित ठेकेदारावरती तुम्ही स्थानिक नागरिक म्हणून काय आता तुम्ही ऍक्शन घेणार आहे? स्थानिक नागरिक म्हणून माझी एकच इच्छा आहे की त्या ठेकेदारावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जे अपुरी काम आहे ती कामं पूर्ण करावीत. त्यांनी रोडचं काम सोडून त्या टोल नाक्याचंच काम चालू केलंय. आधी हे ज्या विहिरी आहेत त्याला संरक्षण कटडा पाहिजे. अपघात स्थळी माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अमोल मदने पोहोचलेले आहेत. खरं तर आताच या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आणि एक जण मृत्यू झालेले समजतात. काय सांगाल? खरं तर हायवे बाजूला आहे, या विहिरीला संरक्षण कटडा नाही, पाठीमागे सुद्धा असे अपघात झालेले आहेत. अगदी तो पिलीचाही ब्रिज धोकादायक झालेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? या रोलर कंपनीनं पंढरपूर ते पिलो प्रत्येक कॅनल असू द्या, विहिरी असू द्या, त्यांनी विहिरीच्या साईडला कटडा बांधलेला नाही आणि ही वारंवार पाठीमागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी आंदोलनाची त्यांना आमच्या इथं पिलोमध्ये 2 वर्षापूर्वी कॅनलमध्ये एक हिंडो गाडी टोयोटोची गाडी पडली होती, त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण तिथल्या सतर्क लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ते जिवंत राहिले. ते गाडी वाहत जाऊन 100-200 फुटावरती जाऊन ते थांबले. अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. पाठीमागं 24 मध्ये इथून 100 फुटावरती तिथे एक गाडी पडली होती, त्याच्यामध्ये एक जिवंत म्हणजे माणसाला दगावली काय झालेलं नाही,
पण असे वारंवार होत असतील. आज संख्या इथं 8ची काहीतरी मृत्यूची मला 8 लोकांची मृत्यूची संख्या सांगितली. बाकीचे 5 इथल्या सतर्क लोकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून, इथल्या तरुणांनी मिळून जे 5 लोकांचा जीव वाचवला, त्याबद्दल मी त्यांचं गाववाल्यांचं पहिल्यापासून आभार मानतो. का तर त्यांनी धाडसाने उडी टाकून त्यांनी पूर्ण इरफान बहिणी वगैरे ह्यांनी ती दावं तोडून किंवा ती पाठीमागं ती फारी असल्यामुळं त्याच्यामध्ये लोक अडकली गेले. ते लोकांचे फारी ओढून ती लोक पाण्यात बुडून पण त्यांनी ती काढली. त्याबद्दल त्यांचं प्रथम ज्यांचा जीव वाचवला ज्यांनी जीव वाचवला त्यांचा आभार मानतो. आणि संबंधित कंपनी रोडवेज कंपनी बद्दल आता जिथल्या स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खरं तर सातारा आणि पंढरपूर हा हायवे आहे. नेहमीच या रस्त्याला वर्दळ असते, परंतु स्थानिक प्रशासन असेल किंवा नॅशनल हायवेचं प्रशासन असेल, संबंधित ठेकेदार असेल, यांनी या विहिरीच्या बाजूला कोणत्याही प्रकारचा संरक्षण कटडा बांधलेला नाही. त्यामुळे आज साधारणतः 7 ते 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याला जबाबदार कोण, हा येथील सामान्य नागरिक प्रश्न विचारत आहेत. आपल्या बरोबर या विहिरीचे मालक आहेत. काय सांगाल, तुमचा प्रथमतः परिचय द्या आणि घटना काय घडली होती, तुम्ही ह्याच्या आधी आंदोलन केलं होतं असं आम्हाला समजतंय. संपूर्ण परिचय द्या, घटनेचा तपशील द्या. मी रामकृष्ण कदम, ही माझ्या मालकीची विहीर आहे. ही विहीर रस्ता चालू असताना मी वारंवार तक्रार दिली आहेत की बाबा इथं संरक्षण भिंत बांधा आहे. ती इथल्या भिंत मागच्या 15 दिवसात पण पुढची अशाच प्रकारची विहीर आहे. त्या ठिकाणी पण रात्री 2 वाजता पिकअप आतमध्ये गेलतं, पण तिथल्या ड्रायव्हरची ती काय व्यवस्थित निघाला. आपण इथं वारंवार सांगून पण त्यांनी काय इकडे लक्ष दिलेलं नाही. कारण रस्ता झाला उंच, आमची शेती पहिल्यापासून वयवाट खाली, आमची 50 वर्षापूर्वीची विहीर होती आणि रस्ता उंच घेतला पण त्यांनी कटाडे काय पूर्ण उंच घेतले नाही. त्यामुळे अशा घटना घडतात. इथल्या तुम्ही आंदोलन केलं होतं आम्हाला असं समजतं, इथल्या स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली नाही का? नाही, मी कलेक्टरला सुद्धा पण तक्रार केलं, माझ्याकडे तशा पोच आहेत की बाबा ही रस्ता माझी विहीर अशी आहे आणि ते संरक्षण भिंत बांधा म्हणून. PWDच्या मॅडमला मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही मेल केला आहे, त्याचे पण प्रूफ आहेत आमच्याकडे की बाबा अशी घटना घडली. पुढचा एक मोठा ब्रिज आहे, त्याला भेगा गेलेत, तिथं पण छोटं मोठं असं काहीतरी करून खड्डा पडला होता. तिथं पण आम्ही सांगतोय की सगळं कामच हे झालेलं आहे, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. हा, तिथं पण एक विहीर आहे. या विहिरीचे तांदळवाडीचे पिनू कदम यांनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिली. त्यांनी आधीच आंदोलन केलेलं आहे, जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासनानं याच्याकडे काय बघितलेलं नाही. अजून प्रशासनाला किती जणांचा बळी पाहिजे, इथले स्थानिक नागरिक प्रश्न विचारत आहेत. जरिकांनी त्यांच्या संबंधी रोष व्यक्त केलेला आहे. बघू आपण येणाऱ्या काळामध्ये रोडवेज कंपनी काय भूमिका घेते, इथलं प्रशासन काय भूमिका घेतंय आणि इथं अनेक जणांचे भविष्यातले जीव वाचवायचे असतील तर प्रशासन दखल घेईल.